राज्यभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह, जंगी मिरवणुकांसह गणपतीचं थाटामाटामध्ये होणार आगमन, घरोघरी बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी, पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीने पूजा, यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरुवात। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मुखदर्शन सोहळा, यंदा श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बाप्पाचं दर्शन, तर मंडळानं साकारला जगन्नाथपुरीचा देखावा। मुंबईतल्या गणेश गल्लीमध्ये गणपती मंडळानं साकारली उज्जैनच्या मंदिराची प्रतिकृती, सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह, पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपामध्ये पहाटेपासून भक्तांची गर्दी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या तर्फे हिमाचल प्रदेशामधल्या जटोली शिवमंदिराची प्रतिकृती, जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच। पुण्यामधल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सोन्याच्या आभूषणांनी सजली, गणेशाच्या चरणी भाविकांकडून 1 कोटींचा हिरा अर्पण, बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण। सिंधुदुर्गामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, घरोघरी गणरायाचं आगमन, चाकरमानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात दाखल। कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन, आता पुढील 5 ते 11 दिवस कोकणातील प्रत्येक घरामध्ये भजन, फुगडी आणि झाकडीसह विविध पारंपरिक खेळ रंगणार। मुंबईच्या बोरिवलीमध्ये डोंगरीच्या सम्राटाच्या लाडक्या बाप्पाचं आगमन, ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत, आगमनासाठी नागरिकांची मोठी गर्दी। विरारच्या अर्नाळा किल्ला या बेट असलेल्या गावी सुद्धा गणेशोत्सवाचा उत्साह, गणरायाला बोटीमध्ये बसवून दर्या पार अर्नाळा किल्ला या गावी नेलं जातं। नागपूरचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणपती मंदिरामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी। रायगडमध्ये पर्यावरणपूरक बांबूपासून बनवलेले मखर ठरतायत आकर्षणाचा केंद्रबिंदू, बांबूपासून बनवलेल्या मखरांना गणेश भक्तांकडून मोठी मागणी। नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, मोदकांच्या खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी, विविध प्रकारचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, पारंपरिक थाटात आणि जल्लोषामध्ये स्वागत। सोनाली कुलकर्णीच्या घरी सुद्धा विघ्नहर्ता विराजमान, महिलांवरचं विघ्न दूर करण्याचं सोनालीचं बाप्पाकडे साकडं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त, गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद एकत्र असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना। गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी वसई विरार महानगरपालिका सज्ज, पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, उपायुक्त समीर भूमकर यांनी विसर्जन स्थळाला भेट देऊन कृत्रिम तलाव आणि खदानीची केली पाहणी। गणेशोत्सवासाठी कोल्हापूर पोलीसही सज्ज, गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची माहिती। गणेशोत्सवाच्या निमित्तानं भंडाऱ्यामध्ये एसपींचा रूट मार्च, ठिकठिकाणी नाकाबंदी करून केली वाहनांची तपासणी, कोम्बिंग ऑपरेशनसाठी 150हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी गिरगाव चौपाटी इथे मुंबई पालिकेकडून तयारी, आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून व्यवस्थेची पाहणी, योग्य निर्देशही दिले। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीनं दिल्लीमधल्या राजदूतांना गणेश मूर्ती आणि उकडीचे मोदक भेट, मुख्यमंत्र्यांचे दिल्ली स्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या राजदूतांची घेतली भेट। गणेश मूर्तींचं विसर्जन करताना काळजी घ्या, मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.